सर्वांना सप्रेम जय भीम। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई आणि मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये ज्या ज्या सर्व योद्ध्यांनी आपली आहुती दिली त्या सर्वांना मी प्रथम अभिवादन करते। आणि आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बहुजन संघटक या पेजवर राहुल खांडेकर सरांनी सावित्रीबाईंबद्दल बोलण्याची मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। सावित्रीबाईंची जयंती म्हणजे 1 जानेवारी 1948 रोजी सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पुण्यामध्ये आणि 3 जानेवारीला सावित्रीबाईंचा जन्मदिवस। तर हे 1 ते 3 तारीख हे दिवस किंवा हा जानेवारी महिना आम्हा महिलांसाठी एका सणावाराप्रमाणे असला पाहिजे। त्या दिवसापासून सावित्रीबाईंचे आणि ज्योतिराव फुल्यांसाठी आम्ही खूप मोठा उत्सव केला पाहिजे, कारण आम्ही त्यांच्या त्यागाचे, त्यांच्या शैक्षणिक क्रांतीचे, त्यांच्या सामाजिक क्रांतीचे आम्ही महिला लाभार्थी आहोत। आणि विशेष म्हणजे आम्ही महिला जास्त लाभार्थी आहोत, कारण शूद्रापेक्षा सुद्धा अतिशूद्र अशा आम्ही गणल्या गेलेल्या महिला आम्ही खूप लाभार्थी आहोत त्यांच्या चळवळीचे। त्यामुळे आम्ही तो उत्सव दणक्यात साजरा केला पाहिजे असं वाटतं मला। आणि आपण जन्मदिनानिमित्त सावित्रीबाईंचे स्मरण करतच आहोत, पण सावित्रीबाई दररोजसाठी आपल्याला प्रातस्मरणीय आहे याची मला जाणीव आहे। आणि त्यातल्या त्यात आपण जन्मदिनानिमित्त त्यांचे स्मरण केलेच पाहिजे, त्यांच्या कार्याला उजाळा दिलाच पाहिजे। तर अशा या सावित्रीबाई ज्यांना सनातन्यांनी शेण फेकून मारलं पण तू चंदन म्हणून स्वीकारलंस, सनातन्यांनी बहिष्कार केला पण तू कधी तिरस्कार केला नाहीस, धिंड काढली पण तू कधी पिंड बदलला नाहीस, प्रेतयात्रा काढली पण तू कधी न झिडकारता काव्य फुलेच वाहिलीस, दगडगोटे मारले त्याबद्दल तू वैचारिक फुलेच दिलीस। सावित्री आई तुझं त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन। आणि म्हणूनच या देशाची खरी सावित्री आई झाली। आणि या सावित्री आईच्या कष्टाचे, सावित्री आईच्या चळवळीचे, सावित्री आईच्या या शैक्षणिक क्रांतीचे आम्ही लाभार्थी आहोत। आणि मी एक लाभार्थी असल्यामुळे मी सावित्रीबाईंना कोटी कोटी धन्यवाद देते। आणि आज सावित्रीबाईंमुळेच देशात स्त्री पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाली, मोठमोठ्या हुद्द्यांवर जाऊन बसली, वैमानिक झाली, शिवाय व्यावसायिक झाली आणि अनेक क्षेत्रात अगदी अंतराळयानात सुद्धा तिने उत्तुंग भरारी घेतली। हे सर्व सावित्रीबाईंच्या या शैक्षणिक क्रांतीचे, सावित्रीबाईंच्या त्यागाचे, सावित्रीबाईंच्या कार्याचे हे आउटपुट आहे। आज मी जे इथे माझे विचार मांडत आहे, आज मला जी विचार मांडण्याची संधी दिली, सावित्रीबाईंचे स्मरण करण्याची संधी दिली, हे सुद्धा सावित्रीबाईंच्या कष्टाचे आउटपुट आहे असं मी मानते। सावित्रीबाईंमुळे म्हणजे सर्व गोष्टी स्त्रियांचं चूल आणि मूल यातून निघून, मनुवादी रूढी परंपरा यातून निघून स्त्रियांचा जो उत्कर्ष झालाय, या उत्कर्षाला म्हणजे खरोखरच कितीही सलाम केला तरी कमीच आहे। सावित्रीबाईंचा जन्म नायगाव जिल्ह्यात झाला, आपल्या सर्वांना हे माहीतच आहे, 3 जानेवारी रोजी। आणि अतिशय त्यावेळेची सावित्रीबाईंचा जन्म झाला ती परिस्थिती अतिशय स्त्रियांसाठी प्रतिकूल होती। आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंचा जन्म होऊन अगदी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला। पूर्वी बालविवाहच होत असत, तसं त्यांचा ज्योतिराव फुल्यांशी विवाह झाला आणि सावित्रीबाईंच्या जीवनाला एक वेगळेच वळण मिळाले असे आपल्याला दिसते। सावित्रीबाईंनी आधी ज्योतिराव फुल्यांकडून खूप कष्टाने शिक्षण घेतले। या शिक्षणाला घरातून विरोध झाला, समाजातून विरोध झाला आणि स्त्रिया शिकल्या तर त्या काळी असं
पद्धत होती म्हणण्याची की स्त्रिया शिकल्या तर त्या पुस्तकातल्या अक्षरांच्या आळ्या होऊन त्या नवऱ्याच्या ताटात पडतात आणि हे सर्व जनाधार त्यावेळेसचा होता. हे सर्व समाजात या पद्धती रूढ होत्या. तरीही कुठल्याही गोष्टीला न जुमानता जे ज्योतिरावांनी सावित्रीमाईंकडून करून घेतले, सावित्रीमाईंनी ते आपलं तन मन धन अगदी जीव प्राण ओतून शिक्षण घेतले आणि हे शिक्षण घेऊन अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा उघडली. अर्थात ही शाळा फक्त मुलींसाठी नव्हती, तर त्यात मुलंही असायचे, अस्पृश्य मुले असायचे. ब्राह्मणांना तर त्यावेळेस शिकण्याची परवानगीच होती, त्यांच्या शिक्षणाचा काही प्रश्न नव्हता. पण अस्पृश्यांना आणि त्यातल्या त्यात मुलींना शिकण्यावर बंदी होती. तर ही बंदी तोडत या बंदीला न जुमानता सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी ही शाळा सुरू केली. ही शाळा सुरू केली असताना सावित्रीमाईंना खूप त्रास झाला. घरातून त्यांना बाहेर काढलं गेलं, परत समाजातून बाहेर काढलं गेलं. मग त्यांच्या मुस्लिम मित्रांनी त्यांना ज्योतिराव फुलेंच्या मुस्लिम मित्रांनी त्यांना साथ दिली आणि त्यांना राहायला जागा दिली आणि नंतर पुढे जाऊन त्यांनी शाळा काढली. आणि या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई एकट्या पुरेशा नव्हत्या. त्यासाठी फातिमा शेख यांना सुद्धा त्यांनी आपल्या दृष्टीने शिक्षण देण्याच्या दृष्टीने तयार केले. या शिक्षणाच्या लढ्यामध्ये फातिमा शेख यांचे सुद्धा खूप सावित्रीमाईंनी इतकेच म्हणजे त्यांचे महत्वाचा रोल आहे. आणि या दोघींनी मिळून नंतर मग इथली सारी समाजरीतच उलथवून टाकायला सुरुवात केलेली आपल्याला काही काळ पुढे गेला तर दिसतो. त्यानंतर फक्त शिक्षणावरच सावित्रीमाई थांबल्या नाहीत. फक्त शिक्षण देणे हा एकच उद्देश त्यांनी ठेवला नाही, तर त्या काळी सती प्रथा होती, जरट विवाह होते, बालविवाह होते, केशवपन केले जायचे विधवांचे आणि या सर्व प्रथांना सुद्धा सावित्रीमाईंनी ज्योतिबांच्या साथीने विरोध केलेला आहे आणि ज्योतिराव फुलेंच्या बरोबरीने त्या या लढ्यामध्ये उतरलेल्या आहेत. सशस्त्र उतरलेल्या दिसतात विचारांनी त्या. त्यामुळे सतीप्रथा बंदी, विवाह यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला दिसतो. केशवपन बंदी करण्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. याशिवाय काही विधवा मुली, ब्राह्मणांच्या विधवा मुली घरातीलच इतर लोक अत्याचार करत त्यांच्यावर, तर त्या कधी कधी त्यातून गरोदर राहत. तर ह्या गरोदर महिलांना एक तर जीव द्यावा लागायचा किंवा झालेले मूल मारून टाकावं लागायचे. म्हणजे त्या मुलांना कसं वाढवायचं हा प्रश्न असायचा. तर अशा विधवा गरोदर राहिलेल्या स्त्रियांना त्यांनी खूप मोठा आधार दिला. त्यांनी त्यांच्या शाळेत त्यांच्याकडे या संबंधीचा आश्रम स्थापन केला आणि आश्रम स्थापन करून म्हणजे दवंडी दिली त्या काळी की आमच्याकडे येऊन तुम्ही सुखरूप बाळंत होऊन जा आणि ते मूल तुम्हाला हवे असेल तर तुमच्याकडे ठेवा, नको असेल तर ते आम्हाला देऊन जा. खरोखर परंपरावादी त्या काळामध्ये अशी दवंडी देणे खूप धाडसाचे काम होते आणि हे सर्व काम सावित्रीमाईंनी डंके की चोट पे वाजवून केलेलं आहे. आणि त्यामुळे म्हणजे विधवा मुलींना, विधवा स्त्रियांना गरोदर राहिल्यानंतर एक हक्काचा आधार मिळालेला होता. अनेक विधवा स्त्रिया तिथे येऊन बाळंत होऊन जायच्या सुखरूपपणे. नंतर ते सोडून गेलेल्या मुलांना सांभाळण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. तर त्यासाठी सुद्धा सावित्रीमाईंनी आश्रम स्थापन केला. आणि काही विधवा म्हणजे मुलांना मारून टाकायच्या, विहिरीत वगैरे टाकायच्या किंवा गळा दाबून मारून टाकायच्या. तर मुलांची हत्या होऊ नये म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलं आणि या प्रतिबंधक गृहात सगळी मुलं म्हणजे तिथं वाढायची, खेळायची, मग त्यांचं संगोपन आलं, त्यांचं शिक्षण आलं, पुढचं सारं काही हे सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले पाहत असत. तसेच एकदा त्यांना काशीबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीने
आत्महत्या करताना जाताना पाहिले आणि तर ती गरोदर असल्यामुळे आत्महत्या करत होती. त्यामुळे तिला त्यांनी आणलं, आपल्या आश्रमात ठेवलं. तिचं मूल नंतर त्यांनी स्वतः स्वीकारलं. त्या मुलाचं पालकत्व घेतलं आणि त्यांचं नाव यशवंत असं ठेवलं. म्हणजे त्या मुलास त्यांनी दत्तक घेतलं. अनंत यातना झेलून झाल्यावर सुद्धा सावित्रीमाईच्या या त्यागाला खूप त्रास होता. लोक रस्त्याने त्यांना शिव्या देत, दगडे मारत, शेण चिखल अंगावर फेकून मारत, तरी सुद्धा सावित्रीमाई न डगमगता आपलं कार्य पुढे चालू ठेवत. त्या करारी होत्या, कणखर होत्या, धीट होत्या, धाडसी होत्या आणि सोशिकही तेवढ्याच होत्या. त्यामुळं आज सावित्रीची लेक सावित्रीबाईंनी एवढा अन्याय अत्याचार सहन केलेला आहे या कामी, त्या कामाचा लाभ घेऊन आज पुढे गेलेली आहे सावित्रीमाई ची मुलगी. तर सनातनी समाजाबरोबर जगताना त्यावेळेस खरेच खूप अवघड होते. पण सावित्रीमाईंनी जितके कष्ट घेतले तितक्या कष्टाचे आज सावित्रीमाईची लेक काय करते हा प्रश्न मला पडतो. तर सावित्रीमाईची लेक काय करते आज? तर सावित्रीमाईची लेक सनातनी लोकांबरोबर मिळून, इथल्या समाजाबरोबर मिळून आजही स्त्री भ्रूण हत्या करते, हुंडाबळी, अन्याय अत्याचार याला बळी पडते आणि दुसऱ्यांनाही त्यासाठी मदत करते. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला छळते, तिला मदत करत नाही. कायदे धाब्यावर बसून बालविवाह केले जातात. याला आजची स्त्री कुठेतरी मदत करताना दिसते, कारण स्त्रीच्या मदतीशिवाय हे होणे शक्य नाही. तसेच जाती जास्त गडद करण्यासाठी मदत करते. जाती मध्ये जाती जास्त दाट व्हाव्यात, जाती पद्धती यासाठी मदत करते. आपल्या मुलीला शिक्षणासाठी महत्व न देता मुलगा मुलगी हा भेद मानते आणि हा भेद मानून पुढे आपली मुलगी म्हणजे रूढी परंपरा, कर्मकांड यामध्ये कशी एक्सपर्ट होईल यासाठी आई पण मुलीला बाध्य करते, सासूही सुनांना बाध्य करतात. ह्या सर्व सावित्रीच्या तर लेकी आहेत. एक सावित्रीची लेक दुसऱ्या लेकीला, सावित्रीच्या लेकीला छळते आहे, असं आजचं चित्र मला दिसतं. सावित्रीमाईंनी चूल आणि मूल, रूढी परंपरा यातून जितकं आजच्या स्त्रीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तितकी ती त्यामध्ये गुरफटत जाते आणि तितकी गुरफटून आजची स्त्रीला छळते असं आपल्याला दिसतं. मग असं वाटतं ना हे सर्व पाहून, दुःख वाटतं हे सर्व पाहून. आणि असं वाटतं की जेव्हा आपण समाजात अशा घटना दररोज घडतात, बालविवाह घडतात, स्त्री भ्रूण हत्या घडतात, हुंडाबळी अत्याचार घडतो, तर तेव्हा असं वाटतं की खरोखरच यासाठीच सावित्रीमाईंनी हा अट्टहास केला होता का? याच दिवसासाठी केला होता का? तर प्रत्येक स्त्रीनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा अंतर्मनात प्रयत्न करावा, तर कुठेतरी सावित्रीमाई आपल्याला कळून येणार आहेत. याशिवाय आजकाल आपण बघतो, मी परवाच म्हणजे काही दिवसांपूर्वी दुसऱ्या राज्यामध्ये एक न्यूज चॅनल पाहत होते. तर ते सावित्रीबाई जयंती निमित्त ते अँकर मुलींना प्रश्न विचारत होते. मुलांना एका कॉलेजमध्ये प्रश्न विचारत होते की शिक्षणाची जननी कोण आहे? शिक्षण कुणी चालू केले भारतात? तर खरोखर मुलींना नावं सांगता येत नव्हते. सावित्रीबाई फुले काहींना माहीतच नव्हती. काही मुलांना ती माहित होती, पण काही मुलींना ती सावित्रीबाई माहित नव्हती. म्हणजे इतकी वाईट अवस्था आज आपण म्हणजे राहण्याचं, वेशभूषेचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे. आज खूप काही गोष्टी वापरण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण कसेही कपडे घालू शकतो, आपल्याला आवडतात तसे, आवडतात ते अन्न घेऊ शकतो आणि आपल्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं करिअर आपण घडवू शकतो. अशा अवस्थेमध्ये आज दिसतं की मुली सावित्रीबाई विषयी अनभिज्ञ आहेत आणि ही अनभिज्ञता म्हणजे खूप खटकणारी आहे. याशिवाय मार्गशीर्ष महिना आणि सावित्रीमाईंची जयंती ही नेहमीच मागे पुढे असते. पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार सगळ्यांना लक्षात राहतो. म्हणजे एक 2-3 वर्षापूर्वी
मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी सावित्रीबाईंची जयंती होती. पण जेव्हा मी मुलींचे काही महिलांचे स्टेटस पाहिले तर सगळीकडे त्या गुरुवारच्या शुभेच्छा होत्या मार्गशीर्ष महिन्याच्या. पण सावित्रीबाई जयंतीच्या शुभेच्छा अतिशय कमी होत्या, नगण्य. म्हणजे होत्या, नव्हत्याच अशा नाही, पण अतिशय ज्या प्रमाणात असायला पाहिजे होत्या त्या प्रमाणात दिसत नव्हत्या. ही खरोखर खूप खेदाची बाब आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचे प्रस्थ वाढत आहे. आज पुन्हा त्या जाचक रूढी परंपरा, कर्मकांड यामध्ये अडकण्यासाठी, शिकून अडकण्यासाठी, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन अडकण्यासाठी सावित्रीबाईंनी अट्टहास केला होता का, असा प्रश्न वारंवार माझ्या मनाला पडतो. क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, शिक्षण तज्ञ, चिकित्सक, करारी सावित्रीबाई, आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, आद्य कवयित्री, तसेच उत्तम वक्ता, समाज सुधारक, स्त्री मुक्तीचा लढा देणारी योद्धा, सत्यशोधक समाज महासंघाच्या अध्यक्ष, साथीच्या काळात आपला जी जान झुगारून रुग्णसेवा करणारी सावित्रीबाई, अशा म्हणजे आरोग्य योद्धा, आणि अशा अनेक पैलू असलेल्या सावित्रीबाईंच्या आम्ही लेखी आहोत. आणि सावित्रीबाईंना जर आज हे कळलं की माझ्या लेखी आज अशा करतात, तर खरंच सावित्रीबाईंना किती वाईट वाटेल, असं मला एक कल्पना येते. आणि सावित्रीबाईंचा सन्मान होईल असं म्हणजे शिक्षण सुद्धा आम्हाला मिळत नाही. कारण मी पाहते माझी मुलगी शाळेत जाते, मग काय शुक्रवारी असतं सरस्वती पूजन, विद्येची देवी म्हणून सरस्वतीचा फोटो ठेवला जातो. खर तर मुलीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई चंदनाप्रमाणे झिजलेली आहे. सावित्रीबाईंनी आपल्या सर्व सुखांचा त्याग केलेला आहे. असे असताना तिथे सावित्रीबाईंना गौण ठरवून सरस्वतीचा फोटो तिथं मांडला जातो. आणि हे म्हणजे शालेय अवस्थेतच मुलींना दिसतं, हे शालेय अवस्थेतच. मग मुलींच्याही मनावर तेच म्हणजे घडवलं जातं की हे सर्व सरस्वतीने केलेलं आहे. म्हणजे ते करतं कोण आणि श्रेय घेतो कोण, ही पण वस्तुस्थिती आहे आजची. आणि हे बघून सुद्धा खूप वाईट वाटतं. तर यासाठी सावित्रीबाईंचे लेखी आहेत ना, शिक्षिका वगैरे आहेत, त्या मोठ्या आहेत, त्यांना कळतं म्हणजे शिक्षण बाबा कुठून आलेलं आहे भारतामध्ये, शिक्षणाचं गंगा कुठून आलेली आहे. तर ह्या सावित्रीच्या लेकींनीच याला विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. पण ह्या सावित्रीच्या लेकी आज हे सर्व मुकाटपणे बघताना, मूकपणे बघताना आपल्याला दिसतात. ही खरोखर खेदजनक गोष्ट आहे. सावित्रीबाईंच्या लेकींनी याला विरोध केला पाहिजे, आपल्या आईच्या कार्याचा गौरव केला पाहिजे. आणि तर हा गौरव आपण सावित्रीबाईवर उपकार किंवा सावित्रीबाईंसाठी म्हणून नाही करायचा, तर हा गौरव आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी करायचा आहे. कारण यातून जी फळं मिळणार आहेत ती पुन्हा आम्हालाच मिळणार आहेत, आमच्या पुढच्या पिढ्यांना मिळणार आहेत. त्यामुळं या बाबतीत डोळस असणं सावित्रीच्या लेकींनी आवश्यक आहे असं मला वाटतं. 1854 साली सावित्रीबाईंनी काव्य फुले हा काव्य संग्रह प्रसिद्ध केला. त्यामध्ये हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे. इंग्रजीवर सावित्रीबाईंचे प्रभुत्व होते. इंग्रजीसाठी सावित्रीबाई म्हणतात, इंग्रजी सावली, इंग्रजी माऊली, इंग्रजी खरी बहुजनांची माऊली, इंग्रजी शिकून जाती भेद सोडा, भय गाड, भय भारुडा टाकून या. म्हणजे तुम्ही शिक्षण केलं तर तुमचं भय जाणार आहे, जाती मोडणार आहेत, आणि इंग्रजी शिकलं पाहिजे, हे सावित्रीबाई आपल्याला त्या ह्याच्यातून संदेश देतात. याशिवाय सावित्रीबाई सांगतात की शिक्षणाने आहे सांगण्याचा मार्ग महा, म्हणजे शिक्षण हे काही सांगण्याचा महान मार्ग आहे. आणि शिक्षणातून हरते पशुत्व पहा, ह्या त्या ग्रंथातील सावित्रीबाईंच्या काही ओळी आहेत. शिवाय सावित्रीबाईंनी अंधश्रद्धेवर सुद्धा आपल्या या काव्यसंग्रहातून प्रहार केलेला आहे.
तो असा की गोट्याला शेंदूर फासून तेलात बसवती देवा, गोट्याला शेंदूर फासून तेलात बसवती देवा, दगड तो धोंडे मुले देती, नवसा पावती, लग्न का करीती नर नारी, असं सावित्रीमाई परखडपणे आपल्या काव्यातून विचारतात. आता सावित्रीमाईंच्या सावित्रीमाईंनी लढा दिला, सावित्रीमाई झिजल्या, सावित्रीमाईने आपलं सर्व सुख सर्वस्व त्यागलं आमच्यासाठी, हे सर्व मान्य आहे. सावित्रीच्या लेकींची पण काही जबाबदारी आहे असं मला वाटतं. जसं की काय असं सावित्रीमाई जर असत्या तर सावित्रीमाईंनी लेकींकडून काय अपेक्षा केली असती? अपेक्षा काय केली असती तर मनुस्मृतीची पावले तुम्ही ओळखा. सर्व व्रत वैकल्ये यामध्ये अधिक गुंतत न जाता त्याकडे चिकित्सक पद्धतीने पहा, आणि या चिकित्सक पद्धतीने पाहताना मग तुम्हाला त्यातून काय पडतं ते तुम्ही घ्या. मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावा, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरायला पाहिजे. आजच्या स्त्रियांनी मुला मुलींमध्ये भेदभाव नाही केला पाहिजे. ज्या ज्या घटना घडतात म्हणजे खूप देव धर्म नवस सायास हे न करता शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून पुढे गेलं पाहिजे. आज आपण बघतो की ग्रामीण भागात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे, खूप कमी प्रमाण आहे शिक्षणाचं. सावित्रीमाईंनी आम्हाला एवढ्या शिक्षणाची सोय करून दिलेली आहे, इतकं शिक्षण पुढे गेलेलं आहे, शिक्षणाच्या आता इतक्या सुविधा झालेल्या आहेत, कायदेशीर पद्धतींवर काही झालेलं आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालेलं आहे. शिक्षणासाठी पूर्वी ज्या सुविधा नव्हत्या वसतिगृह वगैरे ते आता झालेले आहेत. शिक्षणासाठी आता स्कॉलरशिप आहे. तरी सुद्धा ग्रामीण भागातील महिलांचा मुलींचा टक्का शिक्षणामध्ये खूप कमी आहे, आणि शिक्षणामध्ये हा टक्का कमी असल्यामुळे मग तिथं बालविवाह होतात, आणि बालविवाह होऊन पुढे मग सर्वच म्हणजे एक शिडी जर त्याची सुटलेली आहे शिक्षणाची तर पुढे तो सगळा डोलारा घसरतो. मग स्त्रियांचं अज्ञान वाढतं, त्याच्यामध्ये रूढी परंपरा वाढतात, रोगराई वाढते, मूल जन्माला घातल्यानंतर ते सांभाळायचं कसं यासाठी ती शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या मजबूत झालेली नसते. त्यामुळं मुलांचं लालन पालन संगोपन त्या पाहिजे त्या अवस्थेमध्ये होत नाही, आणि हे सर्व करत असताना पुन्हा स्त्री वर्गाचंच जास्त नुकसान होतं. मग अशी कमी वयात झालेली मुलं, कमी वयात काही मुलांना जन्म दिला की मग तिला त्यात काही चुकीचं आहे गैर आहे असं काहीच वाटत नाही, आणि मग तीच री पुढे ओढली जाते आणि तीच तशीच परंपरा पुन्हा चालत जाते. इथे अजूनही आपण बघतो की कायदे धाब्यावर बसून बालविवाह सर्रास होतात. त्याच्यात आई असते, वडील असते, आत्या असते, म्हणजे ह्या सर्व सावित्रीच्या लेखी आहेतच ना त्यामध्ये सहभाग. परत सरकार एकटं काय काय करणार आहे, परत बघणाऱ्या काही महिला असतात, तरी ज्यांना त्यांना वाटतं की हे आपलं काम नाही आणि आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या घरातले नाही. तर हा अप्पलपोटेपणा सावित्रीच्या लेखींनी सोडला पाहिजे, कारण सावित्रीमाईंनी अप्पलपोटेपणा केला असता तर आज आपण येथे असतो का? खचितच नाही. हे त्याचं उत्तर येईल. आज सावित्रीमाईच्या या शिक्षण क्रांतीचं हे जे आउटपुट आपण पाहतो की मुली किती ठराविक भागातल्या, ठराविक घरातील, ठराविक जातीतील मुली पुढे जातात. अजूनही शिक्षण तळागाळापर्यंत सर्वांगाने पोहोचलेलं नाही. आपण कितीही नाही म्हणलं तरी ही आजची वस्तुस्थिती आहे आणि ही नाकारता येत नाही. त्यामुळं आज सावित्रीमाई असं म्हणतात, सावित्रीमाई जर आज काय आम्हाला संदेश देतील तर ते मला वाटतं की तो संदेश असा असेल की बघा त्या काळी मुलींना पोत्यात घालून शिक्षणासाठी आणलं जायचं, पण आज तसं काहीच वातावरण नाही. त्यामुळं सावित्रीबाई जर आम्हाला काय आज संदेश देत आहेत अशी जर आपण मनाशी धरलं तर आपण तो संदेश काय असेल, तो संदेश असा असेल, हे 2 ओळींमधून मी सांगते की उठ एकदा बाई तुला पुन्हा एकदा उठायला हवं. सावित्रीमाई आम्हाला म्हणतात की उठ एकदा बाई तुला पुन्हा एकदा
उडायला हवं, फिनिक्स पक्षी होऊन तुला गगनाला भिडायला हवं, फिनिक्स पक्षी होऊन तुला गगनाला भिडायला हवं. तुझं आकाश तुझं विश्व, तुझं आकाश तुझं विश्व तूच आता निर्माण कर, तुझं आकाश तुझं विश्व तूच आता निर्माण कर. तेव्हा कुठे लाभेल तुला मनासारखं नवं घर, तेव्हा कुठे लाभेल तुला मनासारखं नवं घर. आज सावित्रीमाईंच्या कार्यावर प्रकाश जास्त न टाकता सावित्रीमाईच्या आपणाकडून काय अपेक्षा आहेत आणि आपण कोठे चुकतोय हे मला सांगणं जास्त जरुरी वाटलं, त्यामुळे मी त्याच्यावर भर दिला. बाकी सावित्रीमाई आजची स्थिती बघून स्त्रियांची फार दुःखी होतील असं मला नक्की वाटतं. त्यामुळं स्त्रियांनी यातूनही उभारी घ्यायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. सावित्रीमाईच्या पाऊलखुणा काय सांगतात, सावित्रीमाईंचे विचार काय सांगतात, आपल्याला काय खुणावतात, काय सांगू पाहतात, ही काळाची पावले ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टीने सावित्रीमाईंच्या कार्याचा अभ्यास करून सावित्रीमाईचा गौरव वाढवण्याचं काम आजच्या स्त्रियांनी केलं पाहिजे, एवढी अपेक्षा आजच्या स्त्रियांकडून मी ठेवते. आणि सावित्रीमाईंबद्दल बोलताना येथेच थांबते, कारण मला आज राहुल सरांनी अजून एक विषय दिला आहे की ह्या महिन्यामध्ये जिजाऊंची पण जयंती आहे आणि आज मुक्ता साळवेची जयंती आहे. त्यामुळे मुक्ता साळवेबद्दलही थोडं मला बोलायला सांगितलेलं आहे. तर मुक्ता साळवे ही सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुलेंच्या अंगरक्षक लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी. आणि लहुजी वस्ताद साळवे सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये सर्व मुलींना पोत्यात भरून शिक्षणासाठी घेऊन जायचे, कारण त्यांना घेऊन जाताना खूप त्रास व्हायचा आणि शाळेत नेऊन सोडायचे त्यांना. तसंच त्यांच्या पुतणीलाही त्यांनी शाळेत सोडलं होतं. आणि ही मुक्ता साळवे जी आहे ती एकतर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. आणि तिचं दुसरं वैशिष्ट्य की ती म्हणजे क्रांतीवीर लहुजी साळवेंची पुतणी पण आहे. त्यामुळं ती डोळस आहे, चौकस आहे असं आपल्याला दिसतं. आणि आज मुक्ता साळवेच्या जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्व बहुजन वर्गाला शुभेच्छा देते आणि ज्ञानज्योती मुक्ता साळवेला वंदन करते. आणि मुक्ता साळवेबद्दल थोडंसं मी सांगते आज. तर मुक्ता साळवे सावित्रीमाईंच्या शाळेत शिकणारी मुलगी, 11-12 वय असेल तिचं आणि 3री-4थीला असेल. आणि विशेष म्हणजे ती सर्व आजूबाजूची परिस्थिती ती डोळ्यांनी पाहत होती. त्या काळातली परिस्थिती अत्यंत विषमतावादी परिस्थिती होती आणि ही परिस्थिती पाहत पाहत ती मोठी झालेली आहे. आणि मुक्ता साळवेंनी म्हणजे एक निबंध लिहिलेला आहे मांग महारांच्या दुःखाविषयी. हे निबंधाचं नाव आहे आणि मुक्ता साळवेंनी तो निबंध लिहिलेला आहे. आणि तो निबंध ज्ञान प्रबोधिनी या मासिकात प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या मासिकात प्रसिद्ध झाल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी तो निबंध वाचलेला आहे. आणि तो निबंध वाचून त्यांना त्या निबंधातला गर्भितार्थ, त्या निबंधाचा अर्थ, त्याची ती गहिराई त्याच्या मनाला खूप भावलेली आहे. आणि त्यांनी त्या निबंधासाठी उत्कृष्ट निबंध म्हणून मुक्ताला बक्षीस देऊ केलेलं आहे. आणि ह्या मुक्ता साळवेला त्यांनी चॉकलेट दिलेलं आहे. चॉकलेट देताना मुक्ता, स्वाभिमानी मुक्ता त्यांना म्हणते की प्लीज डोंट गिव्ह अस चॉकलेट, वी वॉन्ट लायब्ररी. आम्हाला तुम्ही चॉकलेट देऊ नका, तर आम्हाला लायब्ररी द्या, असं मुक्ता स्वाभिमानाने सांगते आहे. तर काय आहे त्या निबंधामध्ये? तर त्या निबंधामध्ये असं आहे की ब्राह्मण लोकांना त्यांचे वेद आहेत वाचण्यासाठी. ब्राह्मण धर्माला त्यांच्या धर्माचं पुस्तक वेद आहे. मुस्लिमांसाठी कुराण आहे. ख्रिस्तींसाठी बायबल आहे.
तसं आम्हाला कुठलंही पुस्तक वाचण्याचा अधिकार नाहीये, कुठल्याही धर्मग्रंथाला हातही लावण्याचा अधिकार नाहीये. तर ती त्या ईश्वराला विचारते की ब्राह्मणांसाठी वेद आहेत, मुस्लिमांसाठी कुराण आहे, ख्रिस्तींसाठी बायबल आहे. तर हे देवा, आमच्यासाठी कुठले धर्म पुस्तक आहे तू आम्हाला सांगावं. आमचा जो काही ग्रंथ आहे, ती ईश्वराला म्हणते की हे ईश्वरा, आमचा जो काही ग्रंथ आहे तू आम्हाला कळीव, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही आमचं आचरण त्या ग्रंथाप्रमाणे करू. आणि मुक्ता साळवींनी जो निबंध लिहिलेला आहे त्याला तिच्या रोजच्या वागण्यातील रोजच्या जो विषमता पाहिलेली आहे त्याचा अनुभव तिच्या गाठीशी आहे. आणि अशी ही चिमुकली मुक्ता म्हणते की आम्हाला कोणतंही धर्मपुस्तक नाही आणि आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत. इथे प्राण्यांना सुद्धा मान आहे, सन्मान आहे. इथं गायी म्हशी यांच्यापेक्षा सुद्धा आम्हाला नीच मानलं जातं. लंगड्या गाढवाला आम्ही मारलं तर आम्हाला प्रताडित केलं जातं, प्रसंगी जीवानिशीही मारलं जातं. पण जेव्हा आमच्यावर एवढे अन्याय होतात, अत्याचार होतात, आम्हाला इथे तेल पाजून आणि शेंदूर फासून आम्हाला गडीमध्ये गाडून आम्हाला निर्वंश करण्याचं जे इथं सर्व चालू आहे, तर हे देवा, तुला आमची दया येत नाही का? मग प्राण्यांवर पण एवढा अत्याचार होत नाही. एखाद्या लंगड्या गाढवाचा मालक सुद्धा त्याला मारलेलं खपवून घेत नाही. तर मग आम्हाला इथं निर्वंश केलं जातं, आम्हाला इथं गडी खाली गाडलं जातं. तर हे ईश्वरा, तुला आमची दया येत नाही का? इथं सर्व माणसे जर ईश्वराने निर्माण केलेली आहेत, तर मग आम्हाला काही ते एवढी नीच वागणूक दिली जाते, एवढी विषमतावादी वागणूक इथे का दिली जाते? आम्हाला इथे समानता का नाही? असं ती त्या देवाला प्रश्न विचारते आहे. आणि त्यानंतर ती म्हणते की ब्राह्मण तर लाडू खाऊ आहेत, कारण मुक्ताच्या काळात ब्राह्मण भोजनाच्या पंगती उठायच्या, तर त्या इतक्या ते शर्यत लावून लाडू खाल्ले जायचे तिथे. आणि मग ते इतके खाल्ले जायचे की काही ब्राह्मणांना उठताही यायचं नाही, मग त्यांना धरून वगैरे उठवावं लागायचं. मग ते म्हणते की त्यांना म्हणजे इतकं उठता येत नाही, इतके लाडू खायला मिळतात आणि आम्हाला ते बघण्याचा अधिकारही नाही. मग ही विषमता आमच्या बाबतीत का? तर ती म्हणते की ब्राह्मण म्हणजे लाडू खाऊ ब्राह्मण आम्हाला म्हणतात की वेद जर तुम्ही वाचले तर महापातक लागेल तुम्हाला. मग आम्ही वेद वाचल्यानंतर आम्हाला जर महापातक लागत असेल तर मग आमचा धर्मग्रंथ कुठला, आमचा धर्म कोणता? त्यामुळं आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत. हे मुक्तानी तिचं मत ठामपणे त्या निबंधातून व्यक्त केलेलं आहे. याशिवाय मुक्ता म्हणते की ब्राह्मण म्हणतात वेद आमचीच मत्ता आहे, शिवाय आम्ही त्याचे अवलोकन करतो आणि आम्ही त्याप्रमाणे वागतो. मग आम्हाला जर धर्मपुस्तक नाही तर मग ब्राह्मणांचा आणि आमचा उत्पन्न करता एकच कसा असेल? त्यामुळे आम्हाला धर्म नाही आणि आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत, हे मुक्ता ठासून तिथे सांगते आहे. याशिवाय हे ईश्वरा, आम्हाला कुठला धर्म असेल तर कळीव, आम्ही त्याप्रमाणे आचरण करू आणि आम्ही उपाशी राहावे आणि एका वर्गाने इतके खावे, हा भेदभाव का? आणि आम्ही त्या खादाडांच्या तोंडाकडे पाहावे, हा भेदभाव का? असं ती ईश्वराला ठणकावून विचारते आहे, पण तिला त्याचं उत्तर मिळत नाहीये. आणि त्यांना जेवल्यानंतर शिवाय त्या तालीमखान्यासमोरून जर मागमहार गेले तर त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू होऊन त्यांचं मुंडकं छाटलं जायचं. तर मग इतकी क्रूर खेळी, इतका क्रूर खेळ आमच्या सोबत का? मग आमचा देव कुठे आहे, आमचा धर्म कुठं आहे, आमचं धर्मपुस्तक कुठं आहे? आमच्याबद्दल एवढी विषमता का आहे? मग हे देवा, तुला आमची दया येत नाही का? याही पुढे जाऊन ती म्हणते की ब्राह्मण स्त्रिया जेव्हा बाळंत होतात तेव्हा त्यांना
जेवायला छान छान दह्या दुधा तुपाचं असतं, त्यांना झोपायला गादी असते, त्यांना सावली असते, ऊन पावसापासून संरक्षण असतं, छान घर असतं. पण आमच्या स्त्रिया अगदी उपाशी तापाशी असतात, त्यांना शिळं सुद्धा खायला मिळत नाही. शिवाय म्हणजे पाऊस येत असेल तर आमचं शेत गळत असतं, आम्हाला डोक्यावर छप्पर नाहीये, ऊन लागत असतं, थंडीमध्ये पुरेसं पांघरूण नाहीये, थंडी थंडी वाजत असते. म्हणजे आमच्या बाळंत स्त्रिया आणि ती बाळ अशी ती ऊन वारा पाऊस यापासून झगडत असतात, उपासमारीपासून झगडत असतात. मग हा भेदभाव का? असं ती देवाला विचारते आहे. त्यामुळे ती म्हणते की आम्हाला कोणी कैवारी नाही, आम्हाला कोणी वाली नाही, आमचं कुठलं पुस्तक नाही. तर हे ईश्वरा, आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत, असं ती सांगते आहे. मांग महार शिकले तर त्यांना दप्तराचे काम द्यावे लागेल, असा विचार करून ब्राह्मण त्यांना शिकू देत नाही. मग ह्यांनी जर दप्तर सांभाळलं तर मग आम्ही काय ब्राह्मणांनी हजामत करत हिंडायचं का? अशी ब्राह्मणांची त्यावेळची तिथली भाषा आहे. तर मग आम्ही शिक्षण घ्यायचं नाही आणि एक वर्ग खूप खूप शिकतो, तर हा भेदभाव आमच्यामध्ये का? असं मुक्ता विचारते. म्हणजे खाण्यापिण्यामध्ये भेदभाव आहे, राहण्यामध्ये भेदभाव आहे, पद्धतीमध्ये भेदभाव आहे, शिक्षणामध्ये भेदभाव आहे. त्यामुळे मुक्ता म्हणते की आम्हाला धर्म नाही, आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत. तर हा निबंध एकट्या मांग जातीचा नाहीये, तर हे मांग महारांचा म्हणजे तत्सम एससी वर्गाचा हा प्रश्न आहे. तर एससी वर्गातून नंतर बाबासाहेबांनी मुक्ताच्या त्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की तुमचा धर्म कोणता आहे? तर तो बौद्ध धर्म आहे. आणि बौद्ध धर्म बाबासाहेबांनी त्यांची दीक्षा घेतली आणि आम्हाला दिली. आम्ही बाबासाहेबांच्या नंतर बौद्ध हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मामध्ये आम्ही आचरण करत आहोत. बौद्ध धर्मामध्ये आमची संस्कृती झाली आहे बौद्ध धर्म. तर हे आमच्या पूर्वाश्रमीच्या महार बांधवांनी म्हणजे हा ब्राह्मण धर्म सोडून ती हिंदू धर्म म्हणत नाहीये, ह्या धर्माला ब्राह्मण धर्म म्हणते. तर हा ब्राह्मण धर्म सोडून धम्माकडे आचरण केलेलं आहे, धम्माचं आचरण केलेलं आहे, धम्माकडे त्यांनी प्रयाण केलेलं आहे आणि ते खूप सुखी आहेत. पण अजूनही मातंग जमातीमध्ये मातंग जातीमध्ये हे ब्राह्मण वर्चस्व अजूनही डोक्यावर जो खडासारखा आहे ते उतरत नाही, त्या धर्माची नशा उतरत नाही, त्याचे फायदे तोटे आपल्याला कळत नाही, त्यातून राहून आपलं काय नुकसान झालंय हे कळत नाही, आपलं पुढे जाऊन किती नुकसान होणार आहे हे कळत नाही. त्यामुळं बाबासाहेबांच्या नंतर तर मुक्ता साळवे नव्हत्या, त्यामुळं ते फक्त मुक्ताला नाही तर बाबासाहेबांनी समस्त मांग महारांना समस्त बहुजन वर्गाला तो दिलेला संदेश आहे की हा बौद्ध धर्म आहे तो तुमचा आहे आणि त्याप्रमाणे आचरण करा आणि त्याप्रमाणे चाला. तर हा संदेश आम्हा सर्वांना दिलेला असताना एकच ठराविक जात बाबासाहेबांच्या त्या उपदेशाचं अनुसरण करते, आचरण करते आणि दुसऱ्या जाती आज मागे पडलेल्या आहेत त्या अवस्थेतच खितपत आहेत, हेही आपलं मोठं अपयश म्हणावं लागेल. त्यामुळं आज तरी मातंगांमध्ये काही आम्ही कट्टर हिंदू म्हणून समजून वागणारे लोक आहेत, त्यांनी आज मुक्ता साळवेंना अभिवादन करताना आज मुक्ताच्या या वाक्याचा या निबंधाचा आवर्जून अभ्यास केला पाहिजे, त्यातला मतितार्थ समजून घेतला पाहिजे आणि त्यातला मतितार्थ समजून बुद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यामधील अंतर स्वतःच्या मनाला स्पष्ट केलं पाहिजे आणि आपला लाभ ज्याच्यामध्ये आहे, आपला सन्मान ज्याच्यामध्ये आहे, त्या मार्गावर त्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे, असं सर्व बहुजनांना पण मी विनंती करेन, एक आव्हान करेन की बाबासाहेबांच्या त्या शिकवणुकीचे आपण विचार करावा आणि मुक्ताच्या ह्या निबंधाचा आपण नक्की सर्वांगाने चहू बाजूने विचार करावा. आणि आज पुन्हा एकदा मी माता सावित्रीबाई फुले आणि ज्ञानज्योती
मुक्ता साळवे यांना अभिवादन करून येथेच थांबते. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.